नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. शेळ्यांची निवांत विश्रांती चालली आहे बरं का. दुपार झाली, दुपार म्हणजे जवळजवळ संध्याकाळी झाली, 3 वाजले आणि यांचे वैरण खाऊन झाल्या. बसले ते निवांतमध्ये. पांढरी पाट तिथं बसली आहे, तिचं पण खाऊन झालं आहे, ह्या शेळ्यांचं पण खाऊन झालं आहे. आता काय झालं, हिला आपण अगोदर टॉनिक घातलं होतं आणि शेळी आता चांगली झाली आहे बघा. आणि ही थोडीशी जरा नरम मोठ्या म्हणजे ठकल्यासारखी वाटायला लागल्या, तर हिच्यासाठी आता टॉनिक चालू करायचं आहे. तिला जे टॉनिक दिलं होतं ना तेच टॉनिक तिला पण द्यायचं आहे. या शेळीला पण तेच टॉनिक द्यायचं आहे. पिल्ली एवढी झाली ती बरं का. ही गोल्या केवढा झाल्या दाखवते बघा. इकडं बघ, इकडं बघ. अशी पिल्ली जर झाली ना चांगलं पैसे येतात बरं का. अशी पिल्ली व्हायला पाहिजे. ती शेळीसारखंच झालंय, छान झालंय. आणि ती पण पिल्ली दोन्ही पण चांगली आहे. ती दोन्ही पण चारा खायला लागली ती. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, आपली जी गावरान शेळी पिल्ली असते ती ना, गावरान पिल्ल्यांपेक्षा ना ही भरडं बिरडं खायला लई ताट असते ती बरं का. ह्या शेळीची अगोदरची पिल्ली पण भरडं खायला लई चांगली होती. आणि ही पण आहे ना, या दोन्ही शेळ्यांची पिल्ली भरडं खायला लई भारी असते ती, लई छान खाते ती भरडं. असं एक 1.5 महिन्याचा आहे बघा पिल्लू. बरोबर 1.5 महिना झाला आणि 1.5 महिन्याची पिल्ली आहे ती ही. तर 1.5 महिन्याच्या मानानं एकदम चांगली उठली ती बरं का पिल्ली. एकदम छान आहे ते. ह्यांच्यासाठी स्पेशल काय नाही बरं का, फक्त ह्यांना हे तेवढं दूध भरपूर आहे बरं का. ह्या बोकडाला तर दूध भरपूर आहे, पूर्ण शेळीचं एकटं दूध पितं आहे ह्या शेळीचं, एक पिल्लू असल्यामुळं. आणि त्यांना पण दूध आहे, त्यांना पुरायसारखं दूध आहे, चांगलं आहे शेळीचं, पुरतं आहे दूध. आणि ही पाट गेल्या गाभण. आता जरा फरक पण पडला आहे बरं का हिला दिसायला. ही पाट गाभण गेल्या. आणि ते पांढऱ्या पाटाला मी विचारलं आमच्यातल्या डॉक्टरांना, ती प्रेग्मा इंजेक्शन द्यायचं का, तर डॉक्टर म्हणलं अजिबात देऊ नका प्रेग्मा इंजेक्शन. प्रेग्मा इंजेक्शननं काय होतं आहे म्हणा, माझावर येते शेळी, पण नंतर ते भांडं बाहेर पडायचं अडचण त्रास होतो आहे म्हणा. त्यामुळं आपण प्रेग्मा इंजेक्शन काही देणार नाही, तिच्यासाठी आपण प्रजननाच्या गोळ्या देणार आहे. त्यामुळं प्रेग्मा इंजेक्शन काय नाही देणार आहे मी. आणि ही बोकडी एवढं झालं आहे बरं का. ह्याला इथं जवळच बांधतोय, बाहेर नाही बांधत. हे काय करतंय, जरा सोडलं नाही बाहेर पळायला बघतंय, त्यामुळं त्याला नाही बाहेर सोडलं. आणि आमचा काळू गप गरीबावानी बसलाय. का माहीत आहे का, असं कुत्रं हे कधीच आमचं बसत नाही गप्प. आणि ह्याचं बिघडलंय, 2 दिवस झालं काय खाल्ला नाही ना, दूध पण प्याला नाही आणि काय खाल्ला पण नाही. मी मग अशी अंडी लई आवडते ती याला, मी अंडी दिली, अंडी पण खाल्ला नाही काळ्यानं. म्हणून काळ्याला नेला दवाखान्यात. तर काळ्याला 2 दिवस डोळ्यांना पाणी पण यायला लागलं होतं. हो, अजून पण डोळ्यांना येते पाणी, आता जरा बंद झाले इंजेक्शन दिल्यावर. तर भैयानं नेऊन आणलाय दवाखान्यात ह्याला. आणि ह्याला 103.5 ताप होता. आणि पोटात इथं कुठेतरी सूज पण आल्या म्हणलं डॉक्टर. हो, पोट दाबताना असं ना अंग चोरून घेतो इथं पोट दाबताना. त्यामुळं 2 इंजेक्शन दिल्यात आणि त्याच्यासाठी ह्या गोळ्या आणि औषधं दिल्यात. तुम्हाला दाखवते काय काय. बरं 600 रुपयाची औषधं दिल्यात बरं का. आता हे औषधं कुठली येते बघा, फ्रेओसी प्रेमेगा. हो का, दिसतंय का आता, ह्यात उरपाटा दिसतंय तुम्हाला. आता कसं काय करायचं, तर असू द्या. हे इंजेक्शन, हे औषध दिले, टॉनिक दिले हे पाजायला. 2 बाटले त्या का काय, एकच बाटली काय. ही कुत्र्यांची औषध कधी बघितली नाही की, त्यामुळे पहिल्यांदा बघूया काय. आमच्या कुत्र्यांना कधी दवाखान्यात न्यावं की काय करावं असं कधी आम्हाला अडचणच नाही आली. त्यामुळं हे बघा औषध आहे. आणि हे औषध कुत्र्याला रोज दुधातनं किंवा कशातनं पण द्या म्हणून सांगितलंय. तर काय माहिती आहे का, कुत्रा लय महत्वाचं आहे बरं का. आणि ठकलंय पण बघा 2-3 दिवसात कसं हाडं दिसायला लागले, ह्याचं हाडं दिसायला लागली ती कुत्र्याची. नाहीतर ही एवढं गप बसत नाही, नुसतं अंगावर वाला मारायचं, उड्या मारायचं, वरडायचं, ह्याचा धिंगाणं चालू असते. गपगार बसलंय कुत्रं. येईल आता मप्पात येईल. बघूया. आणखी गोळ्या पण आहेत त्या, या 2 गोळ्या पण दिले त्या, या 2 गोळ्या. आणि हे टॉनिक काय आहे काय माहीत नाही बरं का, औषध आहे टॉनिक आहे काय माहीत नाही, ह्यावर काही दिसत नाही. तर हे द्यायचं आहे. कुत्रं लवकर नीट व्हायला पाहिजे माहिती आहे का. काय मला वाटायला लागले थंडी पिंडीनं झालंय काय कुणास ठाऊक आहे. आम्ही थंडी तिथं बाहेर बांधत होतो ना, त्यामुळं थंडीनं झालंय काय कुणास ठाऊक. थंड पण लई सुटल्या, गारठा पण लई सुटलाय बरं का. आणि त्या गारट्यामुळं पण एखाद्या वेळेस झालं असेल. तर तुम्हाला माहीत म्हणजे ज्यांना कुत्र्यातलं माहिती आहे ना, त्यांना कशानं झालं. आता भैया घेऊन गेला होता, त्यामुळे भैयानं डॉक्टरांना काही विचारलं नाही. भैया आमचं एवढं लई लहान चांबर चौकशी करत बसत नाही, तेवढंच थोडकंसं विचारून येतं. तर
ताप आहे तेवढं म्हणला आणि इंजेक्शन 2 दिले, ती औषधं दिली 600 रुपयाची आणि आणलाय त्याला. तर असू द्या, दिव्या बघूया काय हे औषध पण घालायचे, गोळ्या पण घालायचे. गोळी आता लगेच घालायचे, पण हे काय खायना झाले. ह्याला आता कशी गोळी घालायची मलाच कळेना झाले. आणि ह्याला आता आत बांधायला चालू केलोय. 2 दिवस झाला आत बांधायला लागलो. अगोदर कसं बाहेर असायचं, म्हणजे हे तसे जनावराजवळ कुत्रं लागतं, त्यामुळे आम्ही इथं दारातच बांधत होतो. आणि आता गारटा आहे म्हणून ह्याला, म्हणजे ह्याचं जरा बिघडलंय पण, म्हणून आत बांधायला लागलोय. बसते गप्प, आता गप्प बसत नाही बरं का. इकडं वड तिकडं वड करते. ह्याला बाहेर फिरायचं असते. आता उगाच ह्याला बरं नाही, आजारी पडलाय म्हणून ही गप बसलाय. नाहीतर ह्याचं कॉल लई चालू असते. डोळ्यातनं पाणी यायचं बंद झाले, डोळं पण सुजले तर बरं का. ह्याचं सुजल्या तर म्हणजे पाणी येऊन सुजल्या, दुसरं काय नाही. गप बसलाय शांत. आता जरा इंजेक्शन दिल्यावर जरा त्याला फ्रेश वाटायला लागले वाटतं. छान बसलाय. तर असू द्या. हे कुठलं आले शंभर, याला नुसतं माणूस आलं ना, माणसापाशी बसायला पाहिजे म्हणते. आता बसणार आहे इथं, डाव्याला ओढ घेतलाय आणि बसणार आहे. नुसता माणूस पाहिजे जवळ. तर पहिल्यांदा पाटा जर माझ्यावर यायचे असल्या तर प्रेग्मा इंजेक्शन देऊ नका बरं का. त्यानं परत शेळ्यांना त्रास होतोय, त्यामुळं प्रजननाच्या गोळ्या द्या. आम्ही पण प्रजननाच्या गोळ्या दिल्या तर डॉक्टरांनी लिहून, पण आणायचं अजून काही झालं नाही. आज आणायचं, उद्या आणायचं. आणि गोळ्या घातल्यावर आहे ना 7व्या दिवशी पाट माझ्यावर येते म्हणलं डॉक्टर. बघूया आपण, येईल आता डॉक्टरांनी सांगितलंय म्हणल्यावर येईल माझ्यावर पाठ. पण आम्ही गोळ्या अजून घातल्या नाही, त्या घालायच्या त्या गोळ्या. औषध लय शेळ्यांना औषध लागते बरं का. वाटतंय तेवढं सोपं नसतं या. हो काय, ही सगळी औषधच आहे ती, औषधच आहे ती सगळी. हो का, इकडं वैरण बिरण ठेवलेली असते शेळ्यांची. लागतं बरं का. बाहेर वैरण ठेवलं काय माहिती आहे का, ऊन लय पडायला लागले आणि उन्हामुळं वैरण पूर्ण वाळून जाते. त्यामुळं वैरण हिरवी राहायसाठी ही ताट ठेवते. तर असू द्या, आता जनावरांना वैरण घालायचं आणि रानात जायचंय. बांध साफ करायचा आहे, बांधाला लय घाण झालंय. त्याने म्हणलं तर बांध तेवढा स्वच्छ कर बाई. ह्या शेळीला पण टॉनिक चालू करायचं बरं का. आता बघा दुसऱ्या शेळ्यांनी सगळ्यांनी फोडून खाल्ल्या वैरण. दुसऱ्या शेळ्यांपेक्षा म्हणणं आहे ना, आता आपली जी ही बांडी शेळी होती ना, बांड्या शेळीने हो वैरण कशी खाल्ली तुम्हाला दाखवते. हो आहे काय, कुठंपर्यंत खाल्ल्या वैरण बघा. आणि तांबडी शेळी दाखवते तुम्हाला. तांबड्या शेळी नुसता पाला खाल्लाय बरं का. खात होती पण आता खायला झाले. हवं तुम्हाला दाखवते. नुसता पाला खाल्लाय. हवं शेंड तसंच राखल्या आणि सगळ्या वैरणचं तसंच केल्या. चांगलं खात होती, म्हणजे हिला आता टॉनिकची गरज आहे. टॉनिक पाहिजे झालं हिला, कारण शेळी नरम. पण मी काय करते, हिला चांगली ओली जास्त वैरण हिला घालते, तरी पण ही थकीच दिसायला लागल्या. तर हिला आता एक टॉनिक चालू करायचं आहे आणि त्यासाठी 2 दिवसात टॉनिक चालू करायला पाहिजे. त्यामुळे ती चारा व्यवस्थित खायनं झाल्या बरं का शेळी. असं शेळ्यांना बारीक लक्ष द्यावं लागते. ज्यांनी सांभाळले त्यांना माहीत असते. म्हैस पण भरवल्या आणि गाई पण भरवून घेतल्या बरं का. गाई पण आलती माझ्यावर, गाई पण भरवून घेतल्या आणि म्हैस पण भरवून घेतल्या. दोघी संघ येल्या होत्या, पण दोघी संघ माझ्यावर पण दोघी संघ आल्या त्या. त्यामुळं असू द्या. आता करायचे मला वैरण बारीक करायचे, कटर करायचे वैरण आणि जायचं आहे मला रानात. रानात लय गदाळ झाले आमच्या. सुपर नेपियर लय छान आले बरं का, पण गदाळ लय होते गवतात. त्यामुळं गदाळ काढायचं आहे. 2 दिवस झाले तेच गदाळ काढायला लागल्या. तुम्हाला काय सांगायचं हो बाई, बोटाला कसं झाले. घाण काढून झाडरं उठली ती आणि ती झाडरं उपशीनं झाली. ती पाणी दिले, पाण्याचं ओल्यातनं उपसून काढते. तर मी त्याचा व्हिडिओ पुढचा करते. रानात सुपर नेपियर कसं आलंय, लसूण कसं आलाय आणि ते घाण किती उठलंय रानात आमच्या, बघायला पाहिजे. तुम्ही म्हणणार एवढं कसं घाण उठच तर बसलाय, इतकं घाण झालंय रानात. तर असं द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्याने सपोर्ट करा. आणि आमच्या काळूसाठी आहे ना आणखी काही उपाय असला तर सांगा बरं का. काळूला आमच्या थोडीशी पोटात सूज आली आणि तापलंय आहे, काय खायना झाले. तर दाखवून आणले दवाखान्यात. तरी पण आणखी काय आपला घरगुती काय उपाय असला तर सांगा बरं का. ज्यांच्याकडे कुत्रे आहेत ना त्यांना माहीत असते बघा. दिसतंय का बोकड.